होणार आहे. जो हरेल तो मात्र त्याला घराचा रस्ता पकडावा लागेल. तर पुन्हा एकदा चेंडू टाकला जाईल सुरेश मुकणे. चेंडू घेऊन जाईल नितीन चौधरीसाठी. नितीन चौधरी मात्र आपल्या संघासाठी धावासाठी खेळेल. हो ऑन साईडला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ पुन्हा एकदा ॲस्ट्रिक्सच्या हातामध्ये पहिला चेंडू डॉट आलाय. सुरुवात तर छत्रपती वॉरियर्स निमलपाडा संघाकडनं पहिल्या चेंडूवरती चांगली राहिली आहे, परंतु इथून पुढे अजूनही चांगली राहील की नाही ते सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं. कारण दोन्ही संघ जर पाहायला गेलं ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा आता फटका प्रॉपर आलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर झेल आणि नितीनची खेळी पुन्हा एकदा शून्यावरती संपुष्टात. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. नितीन बाद. असणं गरजेचं आहे. लवकरात लवकर आपण आपली पिढी सजवून घ्यायची आहे, विनंती असावी सर्व दोन्ही संघाच्या कर्णधाराला. प्लीज आपण विलंब करू नका, कारण आपलीच विभागातली आपलीच प्रीमियर लीग, आपलीच मॅच, आपलीच टुर्नामेंट, त्या टुर्नामेंटसाठी आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. त्यासाठी नक्कीच मी सर्व खेळाडूंना विनंती करेल की चारी बाजूने जे खेळाडू असतील त्यांच्याकडे चेंडू आल्याबरोबर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. तर पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सूरज मुकणे पुन्हा एकदा चेंडू पाहायला का तर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पंच आमचे घोषित करतात वाईट चेंडू. वाईटच्या रूपामध्ये मात्र टीमचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतंय. ओव्ही 11 संघाच्या खात्यावरती एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाते. फलंदाज आपण पाहतोय तुषार आणि अशोक. स्ट्राईक वरती तुषार, नॉन स्ट्राईक वरती अशोक, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. बघूया तुषार एक चांगला फलंदाज आहे, परंतु त्याच्याकडे क्षमता पुन्हा एकदा त्याच दिशेनं त्याच गतीनं आणि त्याच साईडनं चेंडू वाईड आलाय. वाईडच्या रूपामध्ये एक धाव आणि या एक धावेने दबलक 2च्या घरामध्ये. अजून एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा जोडल्या जातात ओव्ही 11 कांबे संघाच्या खात्यावरती. तर सूरजला थोडीशी लाईन चावरावी लागेल. हो आता चांगली लाईन आहे, तिथे स्लिप मध्ये सुंदर चेंडू अडवला गल्लीमध्ये आणि या चेंडूवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघाच्या माध्यमातून ओव्ही 11 कांबे संघासाठी या चेंडूवरती एक धाव आणि एक धावेने धावफलक जोडला गेला. आता पहिली ही धाव बॅटमधनं येताना पाहायला मिळते. या चेंडूवरती एक धाव निर्माण झाली, एक धावेने धावसंख्या धावफलक जोडलं गेलं. 3 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहतो. सूरज एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आता मात्र थोडीशी स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्राईक वरती अशोक येथे आपल्याला पाहायला मिळतील, तर नॉन स्ट्राईक वरती तुषार. आपल्या चेंडूला उडवला, एक्स्ट्रा कव्हर रिझन, तिथे क्षेत्ररक्षक नाही, चेंडू निघून जाईल. एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर ऍक्शन. सुंदर पंचांची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली, लाजवाब ऍक्शन पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने आपल्या या शहापूर तालुक्यामध्ये नव्हे तर मुरबाड तालुका शहापूर तालुक्यामध्ये ज्या पंचाने त्याची दहशत माजवली ते म्हणजे माधवजी ठाकरे साहेब आणि त्यांच्याच अनुषंगाने पालक आमचे सचिनजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा सुंदर ऍक्शन पाहायला मिळालं पंचांच्या भूमिकेमध्ये. सूरज पुन्हा चेंडू घेऊन जाईल फलंदाज अशोक साठी. आता मात्र पाईनला उडवलाय, स्लाइस केलाय, क्षेत्ररक्षक नाही, लॉंग लेग मध्ये शॉर्ट लेग मध्ये चेंडू निघून जाईल. बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती मिळतील पुन्हा एकदा 4 धावा. सुंदर ऍक्शन, लाजवाब चांगली. इथे पहिली ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 11 धावा. सुंदर असा फटका शेवटच्या चेंडूवरती आपण पाहायला गेला तर
तुषारसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. सन्माननीय निलेशजी शिंदे सर यांच्या माध्यमातून, त्यांच्याच गावातली व्यक्ती निलेश शिंदे यांच्या माध्यमातून जर तुषारनं 3 चेंडूवरती 3 षटकार टोकले तर 1001 रुपयाचं प्राइज आहे. तर ते तुषारच्या माध्यमातून मिळवलं जाईल का? नक्कीच चांगली संधी निर्माण झाली. तर इथे गोलंदाज आपण पाहतोय, नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्वतःची पहिली आणि टीमची मात्र दुसरी ओव्हर घेऊन तर पाहायला मिळतील. या दत्तनगर डोळखाम संघामध्ये खेळणारा गोलंदाज आज जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी वॉरियर्स निंबाळपाडा टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल सोएब. तर बघूया सोएब आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, याच्यामध्ये शंकाच नाही. तर एक मॅच हारला तर एक मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघांकडे चांगला प्रयत्न केले जातील, याच्यामध्ये शंकाच नाही. पुन्हा एकदा सोएब चेंडू घेऊन जाईल. तुषार तुषारच्या मात्र पहिल्याच चेंडूवरती जर पाहिला तर फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती जर पाहायला गेला तर सुपर ऍक्शन मध्ये पंचांचा इशारा येतोय. 6 धावा तुषारच्या बॅटमधनं येईल 6 धावा. आणि अजूनही तुषार एक चांगला आक्रमक फलंदाज आहे. रणवीर या गावातला खेळाडू आज नक्कीच चांगल्या पद्धतीने त्याच्या फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आला षटकार तर सोएब पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल तुषारसाठी. तुषार मात्र नक्कीच पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न करा. इथे फटका बसलाय हवेमध्ये, चेंडू 2 क्षेत्र तिथे आले, कॉलिंग चुकलं आणि नियंत्रण सुद्धा चुकलं. आणि या चेंडूवरती जर पाहायला गेला तर मला वाटतं जो सूरजलाच कॉल करायचा होता आणि सूरजने जर कॉल केला असता कदाचित हा झेल होऊ शकला असता. आणि तिथे मात्र चेंडू धरणीला दाल आणि जीवदान तुषार या फलंदाजाला 1 धाव प्राप्त झाली आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 18 धावा धावफलकावर थोडीशी चुकी केली जाते. आपण पाहू शकता छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघाच्या माध्यमातून कॉलिंग राहणं गरजेचं. क्रिकेटमध्ये मी नेहमीच सांगत असतो एकामेकाला कॉलिंग देणं एक महत्वाचं आहे. त्याने महत्वाचं मग कॉलिंग दिल्यानंतर कारण एक खेळाडू थोडासा थांबत असतो आणि त्यानंतर मग दुसरा खेळाडू एक तेजीमध्ये त्या चेंडूवरती जातोय. पुन्हा एकदा सोएब चेंडू घेऊन जाईल. आशुतोष फुलटॉस चेंडू आता पाहिला काय हुक केलाय, सुंदर फटका, लाल सेवा पेटका, ताकदीचा वापर, हवाई सफर आणि मॅक्सिमम षटकार अशोकच्या बॅटमध्ये. डीजे रमेश स्वयंसेवकाला सर्वांना विनंती आहे, तसंच आमच्या व्हॉलंटियर सगळ्यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर चेंडू आणून द्या. सर्व आपले ग्रामस्थ सर्वात याच विभागातले वागणारे सर्व खेळाडू सर्व आपल्याच विभागातल्या त्या सर्वांना विनंती आहे की चेंडू गेल्या गेल्या लगेचच आपण आणून द्यायचा, विलंब लावायचा नाही. विनंती असेल तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तुषार आणि अशोक एक चांगली खेळी करताना पाहायला मिळतं. तुषारने सुद्धा चांगला खेळ केला, त्यानंतर अशोक सुद्धा इथे आक्रमक होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक जर पाहायला गेलं तर अशोक 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते अशोकच्या बॅटमध्ये. पुन्हा सोएब चेंडू घेऊन जाईल अशोकसाठी. अशोक मात्र मारा करेल आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, तिथं क्षेत्ररक्षक आहेत, आता त्याच्या आवाजाच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये सुंदर ऍक्शन पंचांची इशाऱ्यामध्ये या 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेले पाहायला मिळतील. 28 धावा, 1 गडी बाद 28. थोडीशी गोलंदाजी इथे कठीण होताना पाहायला मिळते. महागडी गोलंदाजी सोएबच्या माध्यमातून टाकली जाते. सोएब सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 चेंडू टाकले गेले. 4 चेंडू मध्ये सुंदर असा खेळ मात्र फलंदाजांनी केलाय. अशोक पुन्हा एकदा सज्ज. हो आत्ता चांगला आलाय, आता सुंदर चेंडू आलाय. डॉट चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र श्वास घेण्याची जागा मिळाली गोलंदाज सोएबला. चांगला चेंडू राहिला, डॉट चेंडू पाहायला मिळाला. अशोक मात्र जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ रक्षकाच्या हातामध्ये, कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी राहिली या चेंडूवरती. पुन्हा एकदा सोएब स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा अशोक आपण पाहतोय
ऐनला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे असफल राहिले. चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे दाद बघा परंतु दुसरी ओव्हर इथे इन ॲक्शन मध्ये पंचांनी इशारा केला. संपुष्टात आली दुसरी ओव्हर सुद्धा आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 28 धावा. 1 गडी बाद 28 धावा. तुषार स्ट्राईक वर जाता. तुषारला आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक वरती जर पाहिलं तर अशोकने सुद्धा चांगली खेळी केली. त्यानंतर तुषारने सुद्धा चांगली खेळी केलेली आहे. तर तुषार सुद्धा एक चांगला आक्रमक फलंदाज मोठे पटके खेळण्यामध्ये माहीर आहे. तर आज त्याला चमकावं लागेल कारण आपल्या संघासाठी खेळण्याची एक चांगली चान्स आली होती. चान्स मात्र जर आपण गमावली तर इथून पुढे आपल्याला घराचा रस्ता पकडावा लागणार. त्याच अनुषंगाने मात्र दोन्ही संघाला तीच परिस्थिती आहे. हरो या मरो अशी परिस्थिती जर पाहायला गेले तर चांगली परिस्थिती दोन्ही संघाला करावी लागेल. चांगला खेळ कोण जिंकेल कोण हारेल आलेली वेळच आपल्याला सांगतात. आता गोलंदाज आपण पाहतो स्वतःची पहिली आणि टीमची मात्र तिसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळते. स्वप्नील 6 षटकांचे सामने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्वप्नीलच्या माध्यमातून गोलंदाजी केली. तर स्ट्राईक वरती तुषार आपटाकर चेंडू पाईनला खेळण्याचा प्रयत्न पंचांनी इथे दंडित केला. दोन्ही हात समांतर म्हणजे हा चेंडू येतोय अभांतर. एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. धावफलकावरती 1 ने धावफलक जोडलं जाईल. 1 गडी बाद 29 धावा. 29 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाज आपण स्वप्नीला पाहतो. पहिला चेंडू थोडासा नियंत्रण नव्हतं चेंडूवरती. थोडासा वाईड आला. पुन्हा एकदा चेंडू टाकला जाईल. फुलटॉस चेंडू आता पाईनला उडवला. शॉट लेग मध्ये तिथे क्षेत्ररक्षक होते. त्याच्या दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये गॅप रिजन मध्ये चेंडू निघून गेला. बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा तुषारच्या बॅटमध्ये. डीजे रमेश मुख्य मंचावरती प्रमुख पाहुण्यांची मंडळी इथे उपस्थित झाले. मी साहेबांना विनंती करेल आपण मुख्य मंचावरती बसायचं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण मोलाचं सहकार्य केलं या विभागाला. तुमचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगली जाते. स्वप्नील गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईक वरती तुषार हा फलंदाज आहे. तर बघू तुषार पुन्हा एकदा फुटबॉल चेंडू होता. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातो. तिथे क्षेत्ररक्षक आहे पॉइंट वरती. चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत 1 धाव मात्र रोखू शकणार नाही. छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा टीम उभी 11 कांबे संघासाठी या 1 धावेने धावफलक जोडलं गेलं. 34 धावा धावफलकावरती जोडलेला आपल्याला पाहायला मिळतं. तिसरी ओव्हर अजूनही प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कर स्वप्नील. पुन्हा एकदा फटका चांगला आला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. नितीन चेंडू अडवला फेकला तोपर्यंत 1च धाव. फटका चांगला होता पण तितकीच चांगली फिल्डिंग सुद्धा आपण पाहिली. छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघाचा जो नितीन त्याच्या माध्यमातून सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती फक्त 1च धाव प्राप्त झाली आणि 1 धावेने धावफलक जोडलं गेलं 35 या अंकावरती. तर तुषार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा फटका प्रॉपर नाही. चेंडू मिड विकेट झोन मध्ये येतो. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील फेकेल. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. चेंडू तेजीमध्ये आलाय. रन आउटची संधी आहे आणि ती संधी गमावली. चेंडू कलेक्ट करता आला नाही. जास्त कलेक्ट जर केला असता तर कदाचित रनआउटची संधी मिळू शकली. तुषारला जावं लागलं असतं. मैदानाच्या बाहेर रिस्की धाव होती. ती रिस्की धाव इथे प्राप्त झाली. 2 धावा पाहायला मिळाल्या आणि 2 धावेने धावफलक जोडलं गेलं. 1 गडी बाद 37 धावा धावफलकावरती. तुषार स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन आहे. तिथे मात्र निमशे जातात. निमशे चेंडू अडवतील. संदेश चेंडू फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा चुकीचं कनेक्शन आणि ते एक्स्ट्राच्या रूपामध्ये चेंडू फेकी थोडीशी करा. पुन्हा एकदा इथे जर पाहायला गेलं तर चेंडू बाउंड्री दिशेने जातोय परंतु चेंडू अडवलाय आणि आता पंचांना या धावा मोजावे लागतील. जवळजवळ या 4 धावा आल्यात. ओके धन्यवाद. चौकार म्हणजे जरी चौकार गेला तरी पळून 4 धावा काढल्यात. तुषार आणि अशोकनं काही गोल रनिंग केले. सुंदर रनिंग आणि इथे मिसफील्ड पाहायला मिळाले. चेंडूपैकी थोडीशी खराब राहिली संदेश निमसेच्या माध्यमातून आणि कलेक्शन सोडलं थोडंसं चुकीचंच राहिलं. बॅकअप चांगलं मिळालं परंतु बॅकअप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुद्धा इथे करता आला नाही. तिथे मात्र 4 धावा मिळाल्या आणि 4 धावेने धावफलक जोडलं गेलं. धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती. स्वप्नील आता प्रॉपर कनेक्शन. लाल फटका तुषारच्या बॅटमधनं. या विडिंगचा जवळजवळ दुसरा षटकार तुषारच्या बॅटमध्ये आलाय. डीजे रमेश.
आहे. धन्यवाद साहेब. आपल्या एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आपला सन्मान केला जाईल तो आपण स्वीकारायचा आहे. खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या मुख्य मंचावरती या डोळखाम प्रीमियर लीगमध्ये क्रिकेटच्या निमित्तानं का होईना पण आपण भेट दिली, मनापासून आभार व्यक्त करेल. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मी दादाला सुद्धा विनंती करतो, दादा आपण सुद्धा जायचं आहे, आपला सुद्धा मान सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे आणि ती आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न नक्कीच करू. तर मी बने दादाला पुन्हा एकदा विनंती करेल, आपल्या दादांचं सुद्धा आपण यथोचित मान सन्मान आपल्या या मुख्य मंचावरती करायचा आहे. एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आपण त्यांचा मान सन्मान आपल्या या मुख्य मंचावरती करूया. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण या आमच्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने आपण आपल्या या विभागाला भेट दिली. मंडळाच्या वतीनं तुमचं आणि या चेस्काच्या वतीनं आणि सर्व कमिटीच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. तर राहूया इथे ड्रिंक ब्रेक समाप्त झालेला. तर पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. स्वतःची दुसरी आणि टीमची मात्र चौथी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळतील सूरज मुकणे. तर स्ट्राईक वरती ओपनिंगचा फलंदाज अजूनही मैदानात तुषार आणि अशोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाळतो. तर नितीन मात्र पुन्हा एकदा शून्यावरती बाद झाली. त्यानंतर साजेदारी चांगली पाहायला मिळते. अशोक आणि तुषार पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूवरती चेंडू जोडली जाते आणि मात्र अमर वेखंडेने सुंदर झेल टिपला आणि अशोकची खेळी संपुष्टात आणली. दुसरा गडीवाद 47 धावांवरती. तर सूरज पुन्हा चेंडू मात्र इथे पटका कुठे त्या जागेवरती केला. आता मात्र चेंडू निघून जाईल. रोशन या फलंदाजाला सन्माननीय आमचे मयूरजी शेठ बागराव यांच्या माध्यमातून षटकार आहे. 6 धावा. अजूनही एक षटकार मारला तर रोशन हजारेसाठी सन्माननीय आमचे मयूरजी शेठ बागराव या मुख्य मंचावर उपस्थित यांच्यासाठी त्या 1000 रुपयाचं प्राइज आहे. अजून एक षटकारला तर 1000 रुपये दिले जातील. चांगला फटका रोशनच्या बॅटमध्ये सुंदर फटका आलाय आणि सुंदर गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. सूरज मुकणे चेंडू घेऊन जाईल. रोशन चेंडू जर पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर दबाव प्रेशर इथे पाहायला मिळतोय. सूरज वरती पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर रोशनने षटकार ठोकल्यानंतर ऑफ साईडला चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. थोडा जास्तच राहिला आणि पंचांनी तिथे दंडित केलं आणि एक धाव घोषित झाली. एक धावेने धावफलक 2 गडी बाद 54 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा सूरज चेंडू घेऊन रोशनसाठी. रोशन एक आक्रमक फलंदाज आहे. हो प्रयत्न सुंदर राहिला होता. बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. रोशन आजारी ते आक्रमकता दाखवताना पाहायला मिळतो. चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती होईल याच्यामध्ये शंका नाही, कारण रोशन हजारे एक चांगला फलंदाज आहे. हार्ड हिटर फलंदाज आहे. तर पुन्हा सुरेश चेंडू घेऊन जाईल. सूरज चेंडू घेऊन जाईल. गतीमध्ये परिवर्तन म्हणजेच आमच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर ह्या फसव्या चेंडू टाकला गेला सूरजच्या माध्यमातून. सुंदर अशी गोलंदाजी राहिली. लाजवाब गोलंदाजी, कारण रोशन तेजीचा चेंडू खेळण्यासाठी त्या सज्ज होताना पाहायला मिळाल्यानंतर मात्र सूरजने त्याची शैली ओळखली आणि सुंदर असा चेंडू टाकला गेला. स्लोअर गतीचा चेंडू टाकला गेला. फसव्या चेंडू टाकला गेला आणि तिथे रोशनला मात्र थांबवण्याचं कार्य केलं. हो लाजवाब गोलंदाज, परंतु थोडासा चेंडू वाईट घोषित केला पंचांच्या माध्यमातून. वाईटच्या रूपामध्ये एक धाव नक्कीच जोडली जाईल. एक धावेने धावसंख्या धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सन्माननीय आमच्या या मुख्य मंचावरती व्यासपीठावरती मयूरजी शेठ बागराव यांच्या माध्यमातून रोशनसाठी 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा प्राइज आहे. सूरज पुन्हा चेंडू घेऊन जाईल रोशनसाठी. पुन्हा एकदा इथे प्रॉपर कनेक्शन आलाय आणि आमच्या कमिटीला सलामी करत या चेंडूवरती रोशनच्या बॅटमधनं पुन्हा एकदा इथल्या या चेंडूवरती 6 धावा. विजय रमेश.
सूरज पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावरती 61 धावा, 2 गडी बाद 61 धावा धावफलकावरती जोडला जातो. रोशन पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. सूरज गोलंदाजी मार्क 1 षटकार. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. जवळजवळ 4थी ओव्हर समाप्त होताना पाहायला मिळालं. सूरजची 4थी ओव्हर संपुष्टात आली. संपुष्टात आल्यानंतर धावसंख्येला आकार मिळाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 गडी बाद ओव्ही 11 कांबे संघाच्या अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 2 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत. त्या 2 ओव्हरमध्ये इथून पुढे पाहायला गेलं तर नक्कीच मोठी धावसंख्या रचली जाईल. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर समोरच्या दिशेने वारा वाहत होता. आता मात्र मागच्या दिशेने वारा वाहतोय. म्हणजे फलंदाजाला इथून पुढे फलंदाजी करण्यासाठी सोपं झालंय. कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण 2 मॅचेस पाहिल्या. दोन्ही मॅच जर पाहायला गेलं तर 70च्या खाली राहिल्या होत्या. 81 मला वाटतं 80 धावा होत्या पार करायच्या होत्या. नंतर पहिल्या मॅच मध्ये 70 धावा पार करायच्या होत्या आणि आता इथून पुढे 100 पार होत आहेत. म्हणजे धावसंख्येला गती मिळते. तर गोलंदाज आपण पाहू शकाल छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अमर वेखंडे. हो शॉर्ट लाईनचा चेंडू होता. आपट्याकर पूल करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाने बॅटवरती चेंडू आलाच नाही आहे. चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सॉरी शुभम सॉरी आपण नवीन शुभम आहे गोलंदाजी मार्कर शुभम. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू डॉट आला तर स्ट्राईक वरती आपण तुषारला पाहतो. नॉन स्ट्राईक वरती रोशनला पाहतोय. हो पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. आता थोडंसं कमबॅक केलं जातं. कमबॅक करणं गरजेचंच होतं छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघाला. ती कमबॅक करणं या गोलंदाजाला महत्वाचं आहे. जर आपण कमबॅक केलं तर ही धावसंख्या मोठ्या संख्येने वाढली याच्यामध्ये शंकाच नाही. कारण रोशन सुद्धा ते आक्रमक झालाय आणि तुषार सुद्धा आक्रमक झालाय. तुषार सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. परंतु इथून पुढे पाहिलं तर शुभमला चांगली गोलंदाजी करावं. 2 चेंडू डॉट आले बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. तुषार आता इथे बॅटवरती पूर्णपणे चेंडू ताकदीचा होता. तिथे चेंडू ताकद करण्याचा प्रयत्न टायमिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र फिल्डिंग झाल्यापर्यंत 1 धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 1 धावेने धावफलक जोडलं गेलं. धावफलकावरती सध्या आपण पाहतो 62 धावा 2 गडी बाद 62 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्ही 11 कांबे संघाच्या अजूनही पहिली इनिंग चालू आहे. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर 5वी ओव्हर प्रगती पथावर शुभमच्या माध्यमातून टाकली जाते. तर रोशन पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. रोशन पुन्हा जे अर्कला चेंडू होता तिथे क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर फटका एवढा प्रॉपर नव्हता. तिथे संदेश निमशी आले. चेंडू अडवला फेकला 1 धाव मिळेल. चेंडू पैकी थोडीशी खराब होतं कारण स्टंप वरती चेंडू पैकी होताना पाहायला मिळत नाही. त्याच अनुषंगाने मागचा चेंडू चौकार गेला होता. 4 धावा मिळाल्या होत्या एक्स्ट्रा ग्रुपामध्ये. जर पाहायला गेलं तर फिल्डिंग करताना आता या चेंडूवरती फक्त 1 धाव प्राप्त झाली आणि 1 धावेने धावफलक जोडलं गेलं. धावफलकावरती 63 धावा 2 गडी बाद. अजूनही ही जोडी मात्र चांगली इथे प्रदर्शन करताना पाहिलं होते. तुषार स्ट्राईक वरती. हो पुन्हा एकदा इथे फटका फसलाय. हवेमध्ये चेंडू आहे. 9 मॅच मध्ये रुपयाला जागा चेंडू क्षेत्ररक्षक जाईल आणि क्षेत्ररक्षक पोहोचले आणि सुंदर झेल टिपला आणि तुषारची खेळी संपुष्टात 3रा गडी बाद होतो. डीजे रमेश आपण शुभमला पाहतोय. हो पुन्हा एकदा इथे पालक लॉंगॉपला चेंडू केला. लॉंगॉपला क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडीशी फंबल राहिली. या चेंडूवरती 1 धाव मिळाली. दुसरी धावी करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव इथे सहज कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि 2 धावा मात्र ओव्ही 11 खात्याच्या संघाच्या खात्यावरती जोडल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. 2 गडी बाद 65 धावा. जवळजवळ 5वी ओव्हर संपुष्टात आली आणि 5व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 65 3 गडी बाद 65 धावा धावफलकावरती धावा.
या विनिंगची शेवटची ओव्हर टाकली जाईल. छत्रपती वॉरियर्स निंबलवाडा संघ आतापर्यंत 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरमध्ये 3 गडी बाद 65 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे ना. 6 चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर ही स्पर्धा आमच्या डोळखाम विभागामध्ये प्रथमच आपल्याला पाहायला मिळते. प्रीमियर लीग मध्ये डोळखाम विभाग प्रीमियर लीग प्रथमच पर्व पहिला आणि पर्व पहिल्यामध्ये दमदार आयोजन दमदार नियोजन या आमच्या विभागामध्ये केलं गेलं. मी मनापासून सर्व आमच्या विभागीय खेळाडूंचं मनापासून आभार व्यक्त करेन. तर पुन्हा एकदा इथे रोशनने आल्या आल्या आक्रमकता दाखवली. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. रोशनचा एक सर्वात लंबा हिट 6 धावा. डीजे रमेश प्रेक्षकांच्या मन जिंकणार आपण सॉन्ग ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. त्यांचे करूया कौतुक. तर पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये होते मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण मिलिंद चोपडीच्या माध्यमातून गोलंदाजी केली. तर रोशनला पुन्हा एकदा संधी मिळाली. अजून एक षटकार आला तर सन्माननीय हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पंचाने वाईड घोषित केला. 500 रुपयामध्ये 1 धाव आणि या 1 धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती 3 गडी बाद 72 धावा धावफलकावरती. रोशन पुन्हा एकदा सज्ज होते. सन्माननीय मयूरजी शेठ वाघराव यांच्या माध्यमातून अजून एक षटकार जर रोशन हजारेने मारला तर 1001 रुपयाचा प्राइज. आणि आलाय सलाम केला आमच्या कमिटीला इव्हन क्वालिटीचा मॅक्झिमम रोशन षटकार. डीजे रमेश रोशन पुन्हा एकदा इथे सज्ज होताना पाहायला मिळतील. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सुंदर अशी फटकेबाजी. अजूनही एक षटकार मारायचा. ओके तर रोशनसाठी इथे सन्माननीय मयूरजी शेठ वाघराव यांच्या माध्यमातून 1000 रुपये लागले. अजूनही 2 मारले तर अजूनही 1000 रुपये दिले जातील. अजून 2 मारले तर अजून 1000 रुपये दिले जातात. सन्माननीय आमच्या या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय मयूर शेठ वाघराव यांचं मोलाचं योगदान लागलं. आणि रोशन हजेरासाठी मात्र चांगली बक्षिसांचा वर्षाव केला जातो. बक्षिसांचा वर्षाव त्याच्या माध्यमातून घेतलं सुद्धा जात आहे. तर पुन्हा आता सज्ज होताना पाहायला मिळतील. रोशन हजारे एक चांगला आक्रमक फलंदाज आहे. खूप चांगली फलंदाजी आज आपल्या प्रेक्षकांची मन जिंकताना पाहायला मिळतो. चांगले फटकेबाजी त्याच्या बॅटवर जवळजवळ या मॅच मध्ये 4 षटकार आलेत. पुन्हा एकदा इथे प्रयत्न केला त्याच्या एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंगॉपला चेंडू फेकेल आडवेल. स्वप्नीलने सुंदर अशी फिल्डिंग केली आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 1च धाव प्राप्त होईल. आणि या 1 धावेने धावफलक जोडले गेले. धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 79 धावा. 3 गडी बाद 79 धावा. मिलिंद पुन्हा त्या चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच या सुद्धा फलंदाजाने केला. परंतु बॅट आणि बॉलचं नियंत्रण नव्हतं. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी सध्या स्थितीला पाहायला मिळाली या चेंडूवरती मिलिंद चोपडेच्या माध्यमातून. मिलिंद चोपडेला मात्र इथून पुढे आक्रमकता दाखवावी लागली. फलंदाजी वरती परतीचा फटका चांगला आहे. पुन्हा लॉंगॉनला क्षेत्ररक्षक दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र एकमेकांकडे फक्त बघत प्रयत्न तर झाले. परंतु गॅप रिझन मोठा होता. लॉंगॉन आणि मिड विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये चेंडू सरळ निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. डीजे रमेश पुन्हा एकदा फटका चांगला खेळला. तिथे क्षेत्ररक्षक आहे तर तिथे चेंडू अडवला जाईल. फेकेल तोपर्यंत दुसरी धाव घेताना प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव इथे
कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर ही पहिली इनिंग समाप्त झाली या मॅचची. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 85 धावा लागल्या गेल्या. तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पहिला डाव संपला 85 धावांवरती आणि दुसरा डाव इथून 86 धावावरती समाप्त करावा लागेल. छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघाला जिंकण्यासाठी 86 धावांची गरज आहे. जवळजवळ 36 चेंडूमध्ये. पहिल्या इनिंग समाप्त होताना पाहायला मिळाले. रोशनची सुंदर खेळी राहिली. त्यानंतर त्याच्यामध्ये समावेश तुषारचं सुद्धा चांगलं राहिलंय. तुषारने सुद्धा 26 धावा बनवल्या. त्यानंतर रोशनने सुद्धा 26 धावा बनवल्या. सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला. रोशन आणि तुषारच्या माध्यमातून दोघांची पार्टनर सुंदर राहिली. त्याच अनुषंगाने धावसंख्येला मात्र मोठी गती मिळाली आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 85 धावा. आणि जिंकण्यासाठी मात्र 86 धावेची गरज आहे छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा टीमला. तर निंबाळपाडा संघाला सुद्धा इथून पुढे मात्र करामत दाखवावी लागेल. मोठे फटके येणं गरजेचं राहील. कारण ओवी 11 कांबे संघाने चांगली करामत केली. नितीन चौधरी जरी शून्यावरती बाद झाला तरी मात्र त्यानंतर पारी मात्र सांभाळण्याचं काम अशोक आणि रोशन त्यानंतर तुषार या 3 फलंदाजांनी सुंदर खेळी केली. आपल्या संघाला मात्र मोठी धावसंख्या जमा करून दिली. तर पुन्हा एकदा त्या मॅचला पुन्हा एकदा सेकंड इनिंगला होईल सुरुवात. सेकंड इनिंगसाठी मात्र छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघाचे ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहायला मिळतील. नक्कीच चांगली खेळी करावी लागेल इथून पुढे सुद्धा जिंकण्यासाठी. कारण ही मॅच जर पाहायला गेली नॉकआउटच्याच पद्धतीने आहे सध्याची ही मॅच. चालू मॅच जो जिंकल तो मात्र त्याला पुन्हा एकदा चान्स मिळणार आहे. त्यानंतर जो हरेल त्याला मात्र घराचा रस्ता पकडावा लागणार आहे. त्यासाठी मात्र दोन्ही संघ नक्की तिथे करो या मरो जितो असा नक्कीच चांगला प्रयत्न करतील. दोन्ही फलंदाज दोन्ही गोलंदाज इथे चांगली महत्वाची मॅच आहे. सुंदर मॅच रंगली झाली याच्यामध्ये शंकाच नाही. तर पुन्हा एकदा ओपनिंगचे फलंदाज आपण पाहतोय. मिलिंद आणि सुहेब अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओपनिंगची जोडी एका बाजूला मिलिंद तर एका बाजूला सुहेब. तर गोलंदाज आपण पाहू शकाल ओवी 11 संघाच्या ओवी 11 कांबे संघाच्या माध्यमातून गोलंदाज आपण पाहू शकाल. मला वाटतं प्रशांत शिंदे गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळते. तर स्ट्राइक वरती मिलिंद आणि नॉन स्ट्राइक वरती सोब. गोलंदाजी मार्कर मात्र प्रशांत शिंदे. चेंडू घेऊन जाईल. हो पुन्हा पहिला चेंडू सुंदर राहिलाय परंतु इथे पंचांकडे दाद मागताय. पंचांनी ती दाद फेटाळलेली आहे. चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती धाव नाही. डॉट चेंडू पाहायला सुरुवात तर मी म्हणाल ओबी 11 संघाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चांगली राहिली. परंतु इथून पुढे बाकीचे चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचे राहतील का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण दोन्ही संघ इथे जिंकण्यासाठी प्रयत्न करतील याच्यामध्ये शंकाच नाही. प्रशांत शिंदे पुन्हा चेंडू घेऊन जाईल मिलिंद चोपडेसाठी.
हो इथे कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय, कव्हरला शतरक्षक आहे, तिथे चेंडू आडवेल फेकेल, एक धाव कंप्लीट आणि 21 धावावरती समाधान सुद्धा मानावं लागेल. या एक धावेने धावफलक जोडलेलं पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. धावफलकावरती जोडली गेली. मिलिंदच्या बॅटमधून आला या एक धाव आणि एक धावेने आपली संघाची आणि स्वतःची आकण ओपन होताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. आता पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. गोलंदाज प्रशांत शिंदे तर स्ट्राईक वरती सोहेब शेख. प्रशांत पुन्हा आता चेंडू घेऊन जाईल. गोलंदाजी मार्कर प्रशांत शिंदे चेंडू घेऊन जातोय. सोहेब या फलंदाजाला हो पूल केलाय क्षेत्ररक्षक, मात्र नितीन पायामध्ये थोडसे अडचण असताना चेंडूवरती पोहोचू शकणार नाही, कारण त्याच्या पायाला दुखापत होती. आपल्याला सर्वांना माहित आहे. त्याच अनुषंगाने त्याला मात्र चेंडूवरती पोहोचता आलं नाही आणि चेंडू एक टप्पा घेऊन मात्र बाउंड्रीच्या बाहेर येईल. सोहेबच्या बॅटमधनं या विनिंगचा पहिला चौकार. डीजे रमेश. पाहायला मिळाला. सोहेब पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. प्रशांत गोलंदाजी मार्कर सज्ज, तरी चांगली गोलंदाजी करणं प्रयत्न करतो. पहिली ओव्हर आहे सर्कलची ओव्हर, हाणामारीची ओव्हर. सोहेब पुन्हा एकदा तयार. हो चांगला फटका आहे, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे अशोक पुन्हा तिथे चांगला फटका होता. तिथे जर पाहायला गेला तर या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळेल. या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळाली आणि एक धावेने धावफलक जोडलं गेलं. धावफलकावरती 6च्या घरामध्ये पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाज मिलिंद चोपडे एक आक्रमक फलंदाज. आयकॉन खेळी आयकॉन आहे ते आयकॉन खेळी करावी लागली. मागच्या मॅच मध्ये आयकॉन खेळी किशोर दसाडेने केली, सुंदर खेळी. 84 ची पारी सांभाळली एकट्याने, धावसंख्या 84 बनवल्या. आणि आता मात्र फाईनला स्लोअर गतीचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू मिलिंद चोपडेच्या बॅटमधनं. या विनिंगचा पहिला चौकार मिलिंद चोपडेच्या बॅटमधनं. 4 धावा. डीजे रमेश. ओव्हर मध्ये धावसंख्या 10 धावा दखल करते. अजूनही प्रशांतच्या माध्यमातून काही चेंडू आहेत ते शिल्लक टाकले जातील. मिलिंद पुन्हा एकदा सज्ज. इथे अपील मध्ये सत्य नाहीये, खोटेपणा जास्त आहे. पंचाने ती अपील फेटाळली गेली. कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती धाव नाहीये आणि पहिले ओव्हर मात्र इथे समाप्त होताना पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10च्या घरामध्ये पाहायला मिळेल. अजूनही जवळजवळ 30 चेंडू आहे, म्हणजे 5 ओव्हर आहेत आणि 76 धावांची गरज आहे. 70 आणि 6 धावा अजूनही काढाव्या लागतील. छत्रपती वॉरियर्स निमलपाड सर्कलच्या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर फक्त 10 धावा आल्यात. 10 धावेने मी म्हणलं सुरुवात कांबे 11 ओवी 11 कांबे संघाची चांगली राहिली, कारण 10 धावा इथे पॉसिबल नाहीत का इम्पॉसिबल नाहीत. नक्कीच चांगली मोठी धावसंख्या कमीत कमी 17-18 पहिल्या ओव्हर मध्ये येणं गरजेचं असतं, कारण हे धावसंख्येचं रन मशीन इथे उतरवली आहे. त्या रन मशीनला मात्र आपली रन मशीन चालू करावी लागणार आहे. ती म्हणजेच मिलिंद चोपडे या फलंदाजाला चांगली आक्रमकता दाखवावी लागणार, आयकॉन खेळी करावी लागणार आहे. तर स्वतःची पहिली आणि टीमची मात्र दुसरी ओव्हर घेताना पाहायला मिळते. गोलंदाज अशोक, बघूया अशोक आपल्या संघासाठी येते चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर सोहेब सुद्धा आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यांना सुद्धा जिंकायचं आहे. या ट्रॉफीसाठी ही पहिलीच ट्रॉफी आहे आपल्या विभागामधली. वॉर्कर लाईन सुरू होता, स्टेट ग्राउंड चेंडू खेळला, तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतील, फेकेल, तोपर्यंत एक धाव प्राप्त झाली. दुसरी धावचा प्रयत्न सुद्धा होणार नाही, एकच धाव. या एक धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती 11 तो पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर अशोकच्या बॅटवरती, अशोकच्या गोलंदाजीवरती फलंदाज सोहेबनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटवरती पूर्णपणे टायमिंग इथे करायला मिळाला. ब्लॉक होलचा चेंडू होता. पुन्हा एकदा मिलिंद सज्ज होताना पाहायला मिळतील. थोडीशी स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. मिलिंद चोपडे स्ट्राईक वरती.
पुन्हा एकदा पुलटो चेंडू इथे क्लास दाखवलाय आणि तिथे मात्र लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं मिलिंद चोपडेचा बॅट्समन या 6 धावा. या 6 धावेने धावसंख्या फलकावरती 17 धावा. कारण फक्त या बॅटला या बॉलला फक्त दिशा दाखवली मिलिंद चोपडेने. लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्याने मात्र ऑफ साईडला एक सुंदर फटका केला आणि 6 धावांसाठी इथे ज्याच्या भिडकावून दिला अशोकच्या गोलंदाजीवरती. पुन्हा अशोक सज्ज होताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कर तर स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल मिलिंद चोपडे. तर मिलिंद चोपडे एक चांगला फलंदाज आहे. अत्याकर चेंडू हो लाजवाब ताकदीचा वापर हवाई सफर आणि मॅक्झिमम षटकार मिलिंद चोपडेचा. हे बॅट मधनं बॅक टू बॅक हा दुसरा षटकार डीजे रमेश. ओके थँक्यू. तर नक्कीच चांगली खेळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. सुंदर असा फटका आपण मिलिंद चोपडीच्या पाहिला. बॅक टू बॅक 2 षटकार आले मिलिंद चोपडीच्या बॅट मधनं आणि या 6 धावेने धावसंख्येला फलक जोडले गेला. बिनगडी बाद 23 धावा धावफलकावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर अशोकची काही चेंडू शिल्लक आहेत. विनिंग खेळी एक चांगली करावी लागेल. आयकॉन खेळी इथे मात्र ज्या किशोरने केली होती त्याच पद्धतीची खेळी मात्र आता मिलिंद चोपडे सुद्धा करताना पाहायला मिळतात. कारण बॅक टू बॅक 2 षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. त्यानंतर मात्र चांगला खेळ इथून पुढे पाहायला मिळेल याच्यामध्ये शंकाच नाही. परंतु अशोकला सुद्धा सावरावा लागेल. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करणं गरजेचं आहे. दोन्ही संघाला इथे करो या मरो अशी परिस्थिती पाहायला मिळते. कारण जो संघ जिंकेल त्याला मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी मिळणार आहे आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घराचा रस्ता पकडावा लागणार आहे. पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक जोडले जातील का आणि अशोकने केलेली चुकी आणि चुकीला क्रिकेट मध्ये माफी नाही हे मी नेहमीच सांगत असतो. एक चांगल्या फलंदाजाला आपण जीवदान दिला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा तसंच घडलं. ज्या किशोर दसाडेला आपण 2 ते 3 रनावरती जीवदान दिला आणि त्यांनी खेळी केली 84 धावांची आणि आता ती परिस्थिती मिलिंद करू नये म्हणजेच झालं. कारण चांगली फलंदाजी आहे त्याच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि इथून पुढे अशोक पुन्हा सज्ज होतील. स्ट्राईक वरती सोएब फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या 1 धावेने धावफलक जोडलं गेला. धावफलकावरती 24 धावा. पुन्हा एकदा इथे प्रॉपर कनेक्शन आहे. चेंडू मात्र मिडअपला येतो. मिडअपला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू अडवतील फेकेल तोपर्यंत 1 धाव इथे प्राप्त होईल आणि 1 धावेने धावफलक जोडलेलं पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. अजूनही जर पाहायला गेलं तर दुसरी ओव्हर प्रगती पथावर एक गोलंदाज अशोकच्या माध्यमातून टाकली जाते. तर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज मिलिंद चोपडे चांगले फटके खेळतोय. सुंदर फटके खेळतोय. तर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील गोलंदाज अशोक. पुन्हा एकदा फटका चांगला आहे तिथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत 1 धाव इथे मिळाली आणि 21 धावावरती समाधान मानले. मिलिंदने मात्र 21 धावावरती समाधान मानलं आणि या 1 धावेने धावफलक जोडले गेलं. धावफलकावरती 26 धावा बिनगडी बाद 26 धावा. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आपण पाहतोय. त्यानंतर मात्र साजेदारी इथे सुंदर होताना पाहायला मिळते. 26 धावांची साजेदारी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजामध्ये आणि 2 ओव्हरी समाप्त झाल्या. म्हणजे 2 ओव्हरीमध्ये जर सरासरी काढली तर 13ची सरासरी आतापर्यंत गाठली गेली. या 2 ओव्हरमध्ये मिलिंद आणि सोएब या दोन्ही फलंदाजाने सुंदर खेळ खेळलाय आतापर्यंत. अजूनही उर्वरित स्वामी सिद्धेकडनं एक सुवर्ण संधी आलेली आहे. डोळखांब गावातली एक गोड व्यक्ती आणि तर मिलिंद चोपडे या फलंदाजाला 3 चौकार किंवा 3 षटकार लगातार मारले तर 501 रुपयाचा प्राइज आहे. सन्माननीय स्वामी शिंदे यांच्या माध्यमातून मिलिंदसाठी सुवर्ण संधी आली. तर गोलंदाज आपण पुन्हा एकदा प्रशांत शिंदेला आपण पाहतोय. तर प्रशांत शिंदे बघूया आपल्या संघासाठी स्वतःची दुसरी आणि टीमची मात्र 3री ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळते. प्रशांत शिंदे तर स्ट्राईक वरती मिलिंद चोपडे. हो पहिल्या चेंडूवरती आक्रमण पहिल्या चेंडू उडाला क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे सुंदर झेल आणि मिलिंदची केली संपुष्टात. जे जाळ्या विणलं प्रशांतनं ते जाळ्यामध्ये मात्र अडकवण्याचं काम एकदम परफेक्ट बनवला आणि मिलिंदची खेळी संपुष्टात. पहिला महत्वाचा हिरा बाद. डीजे रम्या.
एक महत्वाचा गडी बाद झाला आणि मिलिंद चोपडे मात्र चांगली खेळी करत होता, त्याला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं. प्रशांत तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती बाद घेतला गेलाय. पहिल्या चेंडू हो, पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन आणि पुन्हा त्याच जागेवरती मला वाटतं स्वप्नील आहेत आणि स्वप्नीलच्या बॅटमध्ये सुद्धा आल्या स्वागत केलं गोलंदाज प्रशांत शिंदेचं आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा 6 धावा पाहायला मिळाल्या. स्वप्नील हजारेच्या बॅटमधून आले 6 धावा. सॉरी, स्वप्नील परडेच्या बॅटमधून 6 धावा आणि 6 धावेने धावफलक जोडले गेले. धावफलकावरती एक गडी बाद 32 धावा. चांगली मॅच, सुंदर मॅच रंगली, याच्यामध्ये शंका नाही, कारण ही मॅच महत्वाची आहे, दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. त्याच संघाने मात्र दोन्ही संघ इथे चांगलेच प्रयत्न करतील याच्यामध्ये शंकाच नाही, कारण दोन्ही संघाला करो या मरो मॅच आहे. तर प्रशांत पुन्हा चेंडू घेऊन जाईल. हो, आता चोळाचा चेंडू जर पाहिला गेला तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचाने पुन्हा दंडित केले. वाईट स्ट्रोकच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. एकने धावफलक जोडलेलं पाहायला मिळत. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतो 33 धावा, एक गडी बाद. समीकरण जर पाहायला गेलं तर अजूनही उर्वरित 22 चेंडू शिल्लक आहेत. 53 धावांची गरज आहे. 22 चेंडू 53 धावा. समीकरण इतकं सोपं नाही, परंतु तितकंच कठीण सुद्धा नाही आहे. तर नक्की तिथे चांगली रंगवण्याचे प्रयत्न करतील फलंदाज. पुन्हा एकदा स्टेट पे ग्राउंड चेंडू केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर झेल. स्वप्नील परडे बाद. चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग. इथे जल्लोष दोन्ही खेळाडूमध्ये. एक खेळाडू कक्ष निराश तर एक खेळाडू मध्ये जल्लोष. चला, टीम मीटिंग जास्त करू नका, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. विनंती असावी सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण जास्त टीम मीटिंग करू नका. आपल्याकडे विलंब जेवढा होईल तेवढा संध्याकाळी सत्रामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे. त्यासाठी सर्वांना विनंती करेल लवकरात लवकर आपण मॅच फिनिश करायची आहे. विलंब लावायचा नाही. लवकरात लवकर मॅच कव्हर करा. तर प्रशांत शिंदे इथे सध्या स्थितीला चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. बॅक टू बॅक जर पाहिलं तर हे त्याच्याच नावावरती दोन्ही गडी बाद झालेत आणि 2 गडी बाद होऊन अजूनही 21 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 चेंडू मध्ये बनवायच्यात 53 धावा. तर जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. आता धावफलकावरती धावसंख्या 33, 2 गडी बाद. तर नवीन फलंदाज पुन्हा एकदा आयकॉन खेळी करावी लागेल. अमर वेखंडे स्ट्राईक वरती, अमर वेखंडे नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय. सोहेब अजूनही ओपनिंगचा फलंदाज मैदानात आहे. तर अमर वेखंडेला सुद्धा आयकॉन खेळी करावी लागेल, कारण आयकॉन खेळ या आपल्या संघासाठी महत्वाचा आहे. तर नक्कीच दोन्ही संघ इथे झुंजले जात आहेत, लढले जात आहेत. तर कोणाचा विजय होईल आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे. प्रशांत पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर इथे अपील केले. अपील मध्ये सत्य नाही. या चेंडू मात्र सरळ जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाही. या चेंडूवरती एक धाव प्राप्त होईल मला वाटतं बाईच्या रूपामध्ये, सॉरी लेग बायच्या रूपामध्ये. आणि या एक धावेने धावसंख्या धावफलक जोडलेलं पाहायला मिळेल. धावसंख्या 34च्या घरामध्ये पाहायला मिळते. अजूनही उरलेले 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 चेंडू मध्ये बनवायच्यात 52 धावा. समीकरण तितकंच मोठं, तितकंच सोपं आणि तितकंच कठीण. तर कठीण करण्याचं का सोपं करण्याचं काम मात्र फलंदाजांना करावं लागेल आणि कठीण करण्याचं काम गोलंदाजांना करावं लागणार आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर हा चेंडू सुंदररित्या हाताळला गेलाय प्रशांत शिंदेच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजी. सोहेब शेखला मात्र फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्या बॅटवरती मात्र चेंडू येताना पाहायला मिळत नाही. चेंडू सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळते प्रशांत शिंदेच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी राहिली प्रशांत शिंदेची. सोहेब पुन्हा एकदा सज्ज होताना सोहेबला मात्र मोठा पटका खेळणं गरजेचं, मोठा पटका यावाच लागेल. प्रशांत पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल. हो, पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु असफल राहिले. जवळजवळ तिसरी ओव्हर सुद्धा इथे संपुष्टात आली आणि तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 34 धावा धावफलकावरती. अजूनही उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 52 धावा. चला, ड्रिंक ब्रेक आलेला आहे. तर ड्रिंक ब्रेक मध्ये आपण खेळाडूंना आपण पाणी घेऊन जायचं आहे. त्यानंतर पंचांसाठी सुद्धा आपण पाणी घेऊन जायचं आहे.
तर मुख्य मंचावरती मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय प्रमुख पाहुणे मयूरजी शेठ बागराव आणि त्याच्या समावेश त्यांची दोस्त त्यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर खूपच मोठ्या संख्येने आपल्या या मुख्य मंचावरती गेल्या सकाळच्या सत्रापासून तर आतापर्यंत पाहुण्यांची मोठ्या संख्येने मंडळी पाहायला मिळाले. मी सर्व आलेल्या पाहुण्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करून खूप खूप धन्यवाद देईल. आमच्या विभागातली ही पहिलीच प्रीमियर लीग आहे, डोळखामा असोसिएशनची ही पहिली प्रीमियर लीग आणि ती मस्त ताटामाटाने ते सजली गेली आहे आणि त्या ताटामाटाला चांगला प्रोत्साहन सुद्धा मिळतं या लीगला आणि या मॅचला. आमच्या विभागातले सर्व खेळाडू आणि सर्व कमिटी मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करेन. ह्या वर्षामध्ये आपण सुंदर नियोजन केलं तर पुढच्या वर्षी अजूनही सुंदर व्हावं हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करीन आणि पुढच्या वर्षी अजून चांगली लीग या आमच्या विभागामध्ये झाली पाहिजे हेच प्रार्थना असेल माझ्या भगवंताच्या चरणी. तर नक्कीच सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहील. कारण गेले 5 दिवस झाले आमच्या या स्पर्धेला आतापर्यंत एकही इथे काही झाले नाही. तर सुंदर अशा रीतीने ही आमची स्पर्धा पार पाडली जाते. सन्माननीय आमचे नितीनजी चौधरी या विभागातले या असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षाखाली सुंदर ही स्पर्धा आपल्याला यशस्वी पार पाडताना पाहायला मिळते. त्यानंतर आमचे अमोलजी ठाकरे सर असतील, त्यानंतर समाधान अधिकारी साहेब असतील, बापूजी अधिकारी साहेब असतील, गुरुनाथजी रसाळ साहेब असतील, लक्की गोडांबे साहेब असतील, असे अनेक व्यक्ती आमच्या मुख्य मंचावरती आमच्या या कमिटीवरती आहेत. त्यांचं मी मनापासून शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करेल. पुन्हा एकदा इथे फटका हुक केलाय आणि आयकॉन खेळी सुंदर फटका अमर वेखंडेच्या बॅटमधनं जल्लोष खेळाडूमध्ये छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघ जल्लोष करतात. कारण खेळ असाच आहे मित्रांनो, जेव्हा ज्यांच्या टीमकडे निर्णय येईल त्या टीमकडे जल्लोष असतो आणि तोच जल्लोष आता आपण छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघाकडे पाहिला. त्यानंतर त्याच्या मागच्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर OV11 कांबे संघाने जल्लोष केला होता. म्हणजे जल्लोष असाच, क्रिकेट असाच आहे, सुंदर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये चांगलं रहस्य आहे, एक दुश्मन सुद्धा क्रिकेटमध्ये दोस्त बनवू शकतो, असा हा क्रिकेटचा खेळ आहे. सुंदर असा खेळ आहे. तर मला वाटतं गोलंदाजी मार्कर कुमार होते आणि कुमारच्या गोलंदाजीवरती जर पाहायला गेलं तर अमर वेखंडेने पहिल्याच चेंडूवरती ठोकलाय षटकार आणि षटकारच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 40, दोन्ही गडी बाद, 17 चेंडू 46 धावांची गरज. पुन्हा एकदा लाजवाब ताकदीचा वापर, हवाई सफर आणि A1 क्वालिटीचा दर्जेदार अमर षटकार डीजे. तर सुंदर अशी पटकेबाजी आपण पाहतो. अमर वेखंडेच्या माध्यमातून 2 षटकार ठोकलेत आणि अजूनही एक षटकार वर आला तर आमचे बाळादादा घरत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज आहे. अमर वेखंडे आयकॉन कसा असावा तर आयकॉन असा असावा. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत अमर वेखंडेच्या बॅटमधनं आणि इथून पुढे मात्र धावसंख्येला आकार मिळतोय. 47 धावा, 2 गडी बाद आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू शिल्लक आणि 16 चेंडू मध्ये बनवायच्यात 40 धावा. 40 धावा इथून आणि त्यांचे वडील इथे रवाना होताना पाहायला मिळतात. सन्माननीय अमर वेखंडे यांचे वडील सन्माननीय आमचे ज्ञानेश्वरजी वेखंडे साहेब, त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप चांगली व्यक्ती, एक प्रेमळ व्यक्ती, सर्वांच्या तर पुन्हा एकदा इथे चेंडू घेऊन जाईल कुमार. पुन्हा बॅक टू बॅक 2 षटकार, अजून एक षटकार आला तर बाळादादा घरत यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि ते 500 रुपये मिळले तर फटका फसलाय. चेंडूवरती 17 आले आणि झेल टिपला आणि अमरची खेळी संपुष्टात. पुन्हा एकदा बघा जल्लोष, मी सांगितलं तर मागच्या चेंडूवरती जल्लोष आपण छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघाकडे झाला, त्यानंतर OV11 कांबे संघाकडे झाला, विकेट गेली आणि त्यांच्याकडे जल्लोष. म्हणजे क्रिकेट
प्रेम किती आहे, चाहते किती असतात आणि चाहत्यांची वरती प्रेम किती असतं क्रिकेटवरती ते आपण कळलं असेल. कारण आपल्या संघाचे चाहते आणि वॉरियर संघाचे चाहते हे सर्व आपल्या संघासाठी चाहत करतात. खूप चांगलं प्रदर्शन मिळतं दोन्ही संघाकडे आणि चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगला. कारण क्रिकेट एक असा खेळ आहे की क्रिकेट एक दुनियादारीमध्ये आपण जेव्हा टेन्शनमध्ये असतो त्यावेळेस क्रिकेटमध्ये उतरा, तो टेन्शन आपोआप निघून जाईल, याच्यामध्ये शंकाच नाही. सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये. कारण दोन्ही संघ जर पाहायला गेला तर एक ताकदीचे संघ आहे, ताकदीच्या संघांमध्ये जर पाहायला गेलं ही मॅच महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. कारण दोन्ही संघ जो जिंकेल तोच मैदानाच्या आतमध्ये टिकणार आहे आणि त्या टिकण्यासाठी मात्र इथे चांगला प्रयत्न करताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये चांगला प्रोसेस करतात, सुंदर खेळ करताना पाहायला मिळतात. आता मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन डोहळे. तर बघूया रोहन डोहळे एक चांगला फलंदाज आहे, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची, परंतु इथून पुढे ते क्षमता असणं गरजेचं आहे, तितकंच दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. कारण उरलेले 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 40 धावा. 3 गडी बाद धावसंख्या फलकावरती 46. कुमार पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल रोहनसाठी. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः शरीरावरती चेंडू आदळला. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. धावसंख्या 47. जिंकण्यासाठी अजूनही 14 चेंडू शिल्लक, 39 धावेंची गरज आहे. सोहेब ओपनिंगचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. तर मैदानामध्ये सोहेब आपल्या संघाची चांगली विनिंग खोली करावी लागेल, ओपनिंगची खेळी करावी लागेल. कारण ओपनिंगसाठी फलंदाज आलाय, त्याच्याकडे मोठी क्षमता असावी आणि ती दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहायला गेला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पंचांचा इशारा होते वाईटच्या रूपामध्ये 1 धाव. तर ही मॅच सोहेबने जिंकवली तर रबानी शेख यांच्या माध्यमातून 2000 रुपये दिले जाणार आहेत सोहेबला. तर सोहेब आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी इथे चांगला खेळ करावा लागणार आहे. पुन्हा एकदा कुमार लाजवाब गोलंदाज, सुंदर गोलंदाजी इथे बॅक टू बॅक चेंडू कुमारच्या माध्यमातून डॉट काढले जातात. चांगली गोलंदाजी. सोहेब मात्र ओपनिंग साठी आले, त्याची मात्र खिली थोडीची नाराज करण्यासारखी राहिली आहे छत्रपती वॉरियर्स डिंबळपाडा संघाला. कुमार पुन्हा चेंडू घेऊन जाईल सोहेबसाठी. सोहेब मात्र इथे खेळण्यासाठी आता मात्र फटका आलाय, फटक्यामध्ये ताकद सुद्धा आहे आणि आता या चेंडूवरती सोहेबच्या बॅटमधनं मला वाटतंय या विनिंगचा पहिला षटकार. थँक्यू. आणि ओव्हर समाप्त झाली. चोपन्न धावा धावफलकावरती जोडले गेलेत आतापर्यंत. 3 गडी बाद 54 धावा अजूनही उर्वरित जर पाहायला गेलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूमध्ये बनवायच्यात 32 धावा. म्हणजे प्रति ओव्हर मध्ये सरासरी जर पाहिली तर 16ची सरासरी गाठावी लागणार आहे जिंकण्यासाठी. अजून उरलेले 12 चेंडू म्हणजे 2 ओव्हर आहेत आणि 2 ओव्हर मध्ये प्रति ओव्हर मध्ये 16 धावा काढणं गरजेचं आहे छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघाला. आणि तिथून पुढे मात्र ओवी 11 कांबे संघाला रोखण्यासाठी मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागणार आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि विलास पाटेकर ज्याचं नाव या विभागामध्ये चांगला अनुभवाच्या जोरावरती गाजलं जातात, तो मात्र गोलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं त्याने 2 ओव्हर टाकल्या होत्या आणि दोन्ही ओव्हर एवढ्या सुंदर राहिल्या होत्या आणि आता मात्र त्याला इथे महत्वाची भूमिका निभावायची आहे. महत्वाची मॅच आहे कारण जिंकला तरच टिकला आणि हरला तर आपण घराचा रस्ता. मकरंद चेंडू घेऊन जाईल. पहिला चेंडू जर पाहिला तर लॉंग ऑफला खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू आडवेल फेकेल, 1 धाव इथे कंप्लीट होईल. 21 धावेवरती समाधान आणि 1 धावेने धावफलक जोडले जाईल धावफलकावरती. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 55. जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू 31 धावा. सामना चांगला रंगलाय, सुंदर चांगला रंगेल, याच्यामध्ये शंकाच नाही. कारण ही हृदयाची टोके वाढवणारी मॅच होईल, याच्यामध्ये शंका नाही. शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच रंगणार आहे. तर स्ट्राईक वरती सोहेब पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. क्लिंग बोल्ड ओपनिंगची खेळी नाराज करण्यासारखी राहिली. सोहेबला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. जवळ 4था गडी बाद झाला सोहेबच्या रूपामध्ये.
आता उरलेले 10 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय डोहले. तर बघूया अक्षय डोहले इथून पुढे आपल्या संघासाठी विजय करण्याचा प्रयत्न करतील का नाही पाहायचे, कारण प्रयत्न तर करावेच लागणार आहे आणि करण्यासाठी मात्र सज्ज होईल याच्यामध्ये शंकाचं कारण. जिंकण्यासाठी प्रयत्न मोठे करावे लागतील कारण उरलेले 10 चेंडू शिल्लक आहेत. 31 धाब्यांची गरज आहे. आतापर्यंत 55 धावा फलकावरती लागल्या. तर मकरंद विलास पाटेकर उर्फ मकरंद खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. मागच्या मॅच मध्ये सुद्धा या गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी केली, परंतु फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. झेल मात्र टिपला गेला आणि अक्षय डोहलीची केळी संपुष्टात. गडी बाद. सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, हिरा, एक महत्वाचा हिरा ज्या वेळेस काढायचा होता आणि त्याच वेळेस काढलाय आणि चांगली खेळी मात्र त्याच्या माध्यमातून पाळतोय विलास पाटेकर. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. हॅट्रिकची चान्स आले गोलंदाज मकरंदला. विलास पाटेकर या गोलंदाजाला विलास पाटेकर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेट आणि पुन्हा एकदा इथे हॅट्रिकची चान्स. नवीन फलंदाज नितीन आणि नितीन सुद्धा एक मोठा फलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे पण ती क्षमता दाखवावी लागेल. हो इथे पाईनला उडवलाय क्षेत्ररक्षक आणि ते शॉर्ट लेग मध्ये नाही आहेत. चेंडू निघून जाईल नितीनच्या बॅट मधनं. याही चेंडूवरती येतील 4 धावा. या 4 धावा आणि त्या धावेने फलक जोडले गेले. फलकावरती 59 आणि उरलेले 8 चेंडू 27 धावा. 8 चेंडू 27 धावा. नितीन आणि रोहन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज तडाखेबाज आहेत. मकरंद वरती आक्रमकता करावी लागेल. हो यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढला, तिथे क्षेत्ररक्षक नाही. चेंडू लॉंग ऑफला जातो, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आडवेल फेकेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे चेंडू फेके थोडीशी खराब होती, परंतु चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. या चेंडूवरती 1 धाव मिळेल आणि 1 धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती धावसंख्या सध्या स्थितीला पाहू शकाल तर 60 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. 60 धावा आणि उरलेले 7 चेंडू 26 धावांची गरज. 7 चेंडू 26 धावा. समीकरण तितकंच कठीण आणि तितकं सोपं सुद्धा आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं, षटकार येणं गरजेचं आहे. रोहन स्ट्राईक वरती. रोहन यॉर्कर लायचा चेंडू, परंतु या चेंडूमध्ये पाहायला सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, पूर्णपणे मॅच मात्र खिचून आणली विलास पाटेकर या गोलंदाजानं. फक्त जर पाहायला गेलं तर या ओव्हर मध्ये त्याच्या गोलंदाजीवरती फक्त 6 धावा खर्च झाल्यात. 6 धावा खर्च झाल्याने 2 गडी बाद घेतले, महत्वाचे 2 गडी बाद घेतले आणि विलास पाटेकरनं आपल्या संघाच्या दृष्टीने पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवला. आणि आता इथून पुढे मात्र छत्रपती वॉरियर्स निबाळपाडा संघाला इथून पुढे कमीत कमी 4 षटकार तरी टोकावे लागतील 6 चेंडू मध्ये. तर रोशन हजारे गोलंदाजी मार्कर आले. तर रोशन हजारेने फलंदाजी इतकी सुंदर केली की आपल्या संघाला मोठ्या धावसंख्या बनवून दिली आणि त्याच अनुषंगाने पुन्हा त्या रोशन हजारे गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळतील. शेवटची आणि अंतिम ओव्हर आणि शेवटची ओव्हर रोशन हजारेच्या हातामध्ये कर्णधारांनी दिली. ती जबाबदारी त्याच्यावरती सोपवली. ती जबाबदारी इथून पुढे पार केली जाईल की नाही ते सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे, कारण दोन्ही संघ जर पाहायला गेलं ताकदीचे संघ आहेत. अजूनही नितीन आणि रोशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही उर्वरित 6 चेंडू 26 धावा. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर हा चेंडू वाईड आलाय. वाईडच्या रूपामध्ये 1 धाव जोडले. खूपच उंचावून गेला चेंडू, पंचांनी वाईड घोषित केलाय. वाईडच्या रूपामध्ये 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या जोडली जाईल. 61 या अंकावरती जवळजवळ 5 गडी बाद झाले. अजूनही उरलेले 6 चेंडू आणि 25 धावा. 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. नितीन मात्र इथे चांगली खेळी करताना पाहायला मिळत आहेत. इथे समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. मिडऑफला मात्र चेंडू लॉंग ऑनला जातो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला, फेकला, सुंदर चेंडू फेकी, लाजवाब. 1च धाव आणि या 1 धावेने धावफलक 62 आणि जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 24 धावा. रोशन पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्कर रोशन, तर स्ट्राईक वरती फलंदाज आपण रोहनला पाहू शकाल.
हो इथे बॅटचा प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडू मात्र थोडाच इथे मिड विकेट झोन मध्ये येताना पाहायला मिळाले. मिड विकेट झोन मध्ये तिथे नितीन चौधरी स्वतः कर्णधार इथे पाहायला मिळाले. त्या चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त एकच धाव निर्माण झाली आणि या एक धावेने धावफलक जोडले गेले. धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 62 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळाल्या. सॉरी 63 धावा धावफलकावरती. आता मात्र पाईनला उडवलाय. पाईनला शतरक्षक नाही. बाउंड्री तिसरी चेंडू जाईल. याच्यामध्ये शंकरला 2-2 शतरक्षक धावताय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती सुद्धा मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावफलक जोडलेलं पाहायला मिळतं. संख्या 67 धावा. घेऊन जाईल. पुन्हा एकदा पाईनला उडवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली शतरक्षक आले आणि झेल बाद. तर आमच्या या मुख्य मंचावरती अमीरजी शेख यांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान आजच्या दिवसामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो. सुवर्ण अक्षरामध्ये त्यांच्याच माध्यमातून स्कोर लिहिला जातो आणि ती पूर्णपणे माहिती जी मी सांगतोय ती त्याच्याच माध्यमातून आपल्या समोर येताना पाहायला मिळते. मी त्यांचंही मनापासून गोड कौतुक करेल. त्यानंतर आमच्या सर्व या योगेश टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे ही स्पर्धा ही पूर्णपणे लीग आपल्या त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. त्यांचंही मी मनापासून सहर्ष स्वागत. आणि आपण या चॅनलवरती योगेश टेनिस चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर लवकरात लवकर त्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. खूप चांगला चॅनल. अनेक चॅनलवरती या चॅनलवरती आपल्याला अनेक अपडेट पाहण्यासाठी ते सबस्क्राईब करायचं आहे ना, लाईक करायचं आहे ना, बेल वाजवायची आहे. इथे मात्र पूर्णपणे सामना आता मात्र झुकलेला पाहायला मिळेल कारण पूर्णपणे सामन्याची जी चव होती ती निघून गेलेली आहे. आता पत्रक कडवाट राहिले म्हणजे पूर्णपणे या स्पर्धेचा फक्त औपचारिकता उरलेली आहे या सामन्याची आणि सामना पूर्णपणे जिंकलेला आपल्याला पाहायला मिळाला. ओवी 11 कांबे संघ कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्डलक टीम छत्रपती वॉरियर्स. चेंडू हा चेंडू वाईड आला. पंचाने वाईड घोषित केला. वाईडच्या रूपामध्ये अजूनही या चेंडूवरती एक चेंडू टाकावा लागेल. वाईड चेंडू आला. वाईडच्या रूपामध्ये 1 धाव आणि या 1 धावेने धावफलक जोडलेलं पाहायला मिळेल. धावसंख्या रोशन